नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला साबुदाणा थालीपीठ ही उपवासाची रेसिपी दाखवत आहे. आता मी एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे, त्यामध्ये एक बटाटा सालीसहित कट करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊया. आता त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकणार आहोत. बटाटा, साबुदाणा, आता थोडेसे 1 चमचाभर जिरे मी त्यामध्ये टाकून घेत आहे. 1 चमचाभर जिरे टाकल्यानंतर आपण आता त्यामध्ये शेंगादाणा कूट टाकून घेणार आहोत. असं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते फिरवून घेतलं की थालीपीठ आपल्याला व्यवस्थित लावता येते. आता त्यामध्ये मी 1 चमचा शेंगादाणा कूट टाकलेला आहे. आता त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता मिक्सरला त्याच्यावर एक गरका दिल्यानंतर अशा प्रकारे आपलं हे पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता आपण एक तवा घेऊ आणि त्याच्यावर हे थालीपीठ आपल्याला लावून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये भिजवल्यामुळे थालीपीठ हे आपल्याला फार पातळ आणि सुंदर थापता येते. त्यामुळे आपण हे साबुदाणा मिक्सरला लावून असं व्यवस्थित असा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. आता तव्यावर मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. आता हे तूप मी हाताने सर्व तव्यावर सारखं लावून घेणार आहे आणि आपण नंतर त्यावर आपण थालीपीठ लावून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आता हे आपण तव्याला लावून घेतलं आहे तूप आणि त्यावर आता आपण हे थालीपीठ अगदी पातळ असं थापून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता हे आपलं थालीपीठ थापून झालं आहे. आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण बघा मैत्रिणींना असं सुंदर थालीपीठ आपल्याला मिक्सरमध्ये फिरवल्यामुळं लावता येते आणि पटकन आपलं थालीपीठ तयार होते. तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि 5 मिनटं ते थालीपीठ असं खरपूस होईपर्यंत ठेवूया. बघा मैत्रिणींनो, आता आपलं हे थालीपीठ रेडी झालं आहे. आता आपण ते दह्याबरोबर सर्विंग प्लेटमध्ये मी ते सर्व केलं आहे. तुम्हाला हे उपवासाची थालीपीठाची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.